आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी डॉक्टर सुरेश सिंह रामरतन सिंह बिसेन सर हे वयोमानाने सेवानिवृत्त झाले आहेत. आज आपण सर्व त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी येथे जमलेले आहोत. डॉक्टर सुरेश सिंह बिसेन यांचा जीवनपट थोडक्यात आपल्यासमोर सादर करण्याचा हा छोटासा प्रयत्न. डॉक्टर रामरतनसिंह बिसेन यांच्या रूपाने नंदीग्राम नगरीला सर्वात पहिले फिजिशियन मिळाले. डॉक्टर रामरतनसिंह सर व सौ छाया बिसेन यांच्या पोटी सुरेशसिंह सरांचा जन्म दिनांक 7 ऑगस्ट 1967 रोजी झाला. सुरेशसिंग सरांचे बालपण अतिशय आनंदात पार पडले. सरांनी नेहरू इंग्लिश स्कूल येथे शालेय जीवनाचे धडे घेतले. त्यानंतर सायन्स कॉलेज नांदेड येथे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. शासकीय आयुर्वेदिक कॉलेज नांदेड येथे आयुर्वेदिक स्नातक ही पदवी सरांनी प्राप्त केली. अशा प्रकारे मित्र व परिवारासोबत वेळ घालवत सरांनी शैक्षणिक जीवनाचा टप्पा पूर्ण केला आणि मग दवाखान्यामध्ये वडिलांना मदत करण्यास व रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली. 1992 साली सौ सुनीता बिसेन यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. 10 ऑक्टोबर 1996 रोजी महापालिकेच्या आरोग्य विभागात डॉक्टर सुरेश सिंह सर रुजू झाले. करबला येथील महापालिकेच्या रुग्णालयात त्यांची प्रथम नियुक्ती झाली. महापालिकेतील विविध दवाखान्यांमध्ये सेवा देत असतानाच वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यास प्रशासनिक कामांमध्ये मदत करण्यास सुरुवात केली. सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी तसेच CTTB ऑफिसर म्हणून सरांनी कामकाज पाहिले. महापालिकेच्या विविध आयुक्तांसोबत सरांनी काम केले, जसे की श्री मांजरीकर सर, श्री निपुण विनायक सर, श्री गणेश देशमुख सर, डॉक्टर सुनील लहाने सर आणि सध्या कार्यरत असलेले डॉक्टर महेश डोईफोडे सर. तसेच सुरेश सिंह सरांनी विविध वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यासोबत काम केलेले आहे, जसे की डॉक्टर साहेबराव मोरे सर, डॉक्टर गुट्टे सर, डॉक्टर आसिफ सर, डॉक्टर मीरा कुलकर्णी मॅडम, डॉक्टर सविता चव्हाण मॅडम, डॉक्टर सुमती वाघमारे मॅडम, डॉक्टर शोभा तोष्णीवाल मॅडम. एवढ्या सर्व निष्णात अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचा डॉक्टर बिसेन सरांना गाढा अनुभव आहे. सरांनी 13 नोव्हेंबर 2018 रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचा पदभार सांभाळला. यानंतर त्यांनी विविध अशा विभागामध्ये काम केले, जसे की राष्ट्रीय TB निर्मूलन, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम, माता बाल संगोपन कार्यक्रम, PCPNDT विभाग, जन्म मृत्यू व विवाह निबंधक विभाग, कुष्ठरोग निवारण कार्यक्रम, मिजल्स रुबेला लसीकरण कार्यक्रम, पल्स पोलिओ अभियान, साथरोग उद्रेक नियंत्रण. सरांच्या कुशल नेतृत्वामुळे आणि समंजस वाक्चातुर्यामुळे त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपलेसे करून घेतले. त्यामुळे सरांना कामकाज करणे सोपे झाले. सरांच्या कार्याची खरी कसोटी ही गुरुता-गद्दी कार्यक्रम व कोविड पॅन्डेमिक मध्ये दिसून आली. गुरुता-गद्दी कार्यक्रमामध्ये नंदीग्राम नगरीत येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याची काळजी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे होती. त्यासाठीचे नियोजन, डॉक्टर व इतर मनुष्यबळ यांची तयारी ठेवणे व तात्पुरत्या स्वरूपातील दवाखाने उभे करणे हे याच काळात झाले. तसेच जंगमवाडी, शिवाजीनगर व हैदराबाद दवाखान्यास या कार्यक्रमामध्येच इमारतीचे रूप लाभले आणि सरांच्या कार्यक्षमतेमुळे आणि डॉक्टर साहेबराव मोरे सरांच्या मार्गदर्शनामुळे गुरुता-गद्दी कार्यक्रम हा सुरळीतपणे पार पडला. यानंतरची कसोटी होती कोविड जागतिक महामारीची. कोविड हा विषय सर्वांसाठीच नवीन होता, तरी पण या आजाराच्या नियंत्रणासाठी नांदेड येथील व बाहेर गावावरून येणाऱ्या रुग्णांची तपासणी, तसेच पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांसाठी पंजाब भवन व येणाऱ्या यात्री निवास येथे कोविड केअर सेंटरची उभारणी यांच्या कामकाजाचे नियंत्रण, भक्ती लॉन्स येथे कोविड ट्रीटमेंट सेंटर उभारणे, कोविड लसीकरण केंद्र कार्यान्वित करणे,
विविध विभागांशी समन्वय साधून राज्य शासनाकडे नोंदणी करणे या सर्व कामांची जबाबदारी महापालिकेचे आरोग्य उपायुक्त श्री अजितपाल सिंह संधू सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली. याची दखल घेऊन राज्य शासनाने डॉक्टर सुरेशसिंह बिसेन सरांना सन्मान चिन्ह देऊन पुरस्कृत केले. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व 15 वित्त आयोग यांच्या मार्फत आरोग्य विभागातील दवाखाने, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची व्याप्ती वाढतच गेली. या सर्व नवीन दवाखान्यांनी सरांच्या कालावधीतच मूर्त रूप घेतले. महापालिकेचे आयुक्त, महापौर, नगरसेवक यांच्याशी समन्वय साधत आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नियंत्रण ठेवून सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी व आरोग्य विषयक सेवा पुरवण्याची तारेवरची कसरत डॉक्टर सुरेशसिंह बिसेन सरांनी अतिशय समर्थपणे पार पाडली. डॉक्टर बिसेन सरांना वेदांत आणि स्नेहा यांच्या रूपाने पुत्ररत्न व कन्यारत्न प्राप्ती झाली. वेदांत बेंगलोर येथे नामांकित कॉलेजमध्ये MBA करत आहे, तसेच स्नेहा MBBS होऊन आता रेडिओलॉजीमध्ये PG करत आहे. अशा प्रकारे सरांनी एक पालकाची भूमिका सुद्धा अतिशय समर्थपणे सांभाळली आहे. तसेच आई वडिलांचा सांभाळ करत एक आदर्श पुत्र व आदर्श पतीची भूमिका सुद्धा अतिशय चोखपणे बजावत आहेत. तसेच आपला मित्र परिवार सांभाळत सामाजिक कार्यामध्ये पण उत्स्फूर्तपणे सहभाग घेत असतात. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची वयोमानानुसार दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी सेवानिवृत्ती झाली आहे. सर सेवानिवृत्त झाले तरी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना वेळोवेळी लाभतच असते. सेवानिवृत्त झाल्यानंतर सरांना आपल्या कुटुंबासाठी वेळ देण्यास व आनंदाचे क्षण घालवण्यास अधिकचा वेळ मिळेल. तसेच सरांच्या सुखमय आणि निरामय जीवनासाठी आरोग्य विभागातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.